Hello friends, I am Prashant Kharbade. We are going to discuss about the new topics today. The topics are subject and predicate. नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी प्रशांत खडबडे. ड्रीम्स कम्स ट्रू या युट्यूब चॅनल मध्ये आपलं सहर्ष स्वागत करतो. आज आपण आज आपण इयत्ता 7वी मधील लँग्वेज स्टडी या भागामधील सब्जेक्ट आणि प्रिडिकेट हे दोन महत्वाचे टॉपिक्स पाहणार आहोत. चला आपण पीपीटीच्या माध्यमातून समजून घेऊया. लेट्स हॅव अ लेट्स हॅव अ लर्न विथ पीपीटी रिलेटेड टू सब्जेक्ट अँड प्रिडिकेट. Now, the first slide on your screen is what is the subject and predicate? A sentence is a group of words that expresses a complete idea. A sentence has two components, subject and predicate. बघा की वाक्यामध्ये दोन महत्वाचे भाग असतात. तो पहिला भाग असतो तो सब्जेक्ट आणि दुसरा भाग असतो तो प्रिडिकेट. Okay, so what is meant by subject? The subject of a sentence is part which names the person, thing, etc. we speak about in that sentence. बघा सब्जेक्ट हा वाक्याचा असा भाग असतो. मी काय म्हटले पहा, साध्या साध्या वाक्याची सुरुवात ही सब्जेक्ट न होते. सब्जेक्ट एकतर नाऊन असतं किंवा प्रोनाऊन असतं. आणखी सब्जेक्ट कशाला म्हणतात? वाक्यात जो कृती करणारा असतो त्याला सब्जेक्ट म्हणतात, किंवा वाक्यात ज्याच्या विषयी बोललं जातं त्याला सब्जेक्ट म्हणतात. आणि पुन्हा एकदा सांगतो, एकतर सब्जेक्ट नाऊन किंवा प्रोनाऊन असतं. चला, लेट्स हॅव अ लुक ऑन द सेकंड टॉपिक, प्रिडिकेट. The remaining part of the sentence tells more about the subject. This remaining part is called a predicate. बघा, वाक्यात सब्जेक्ट सोडून जो राहिलेला भाग असतो तो राहिलेला भाग म्हणजे प्रिडिकेट असतो. आणि प्रिडिकेट कशाला म्हणतात? वाक्यात सब्जेक्ट विषयी जो माहिती सांगतो त्या भागाला आपण प्रिडिकेट असे म्हणतो. चला, आपण सब्जेक्ट आणि प्रिडिकेट वाक्यांच्या माध्यमातून समजून घेऊया. हा, द फर्स्ट क्वेश्चन, आयडेंटिफाय द सब्जेक्ट अँड प्रिडिकेट फ्रॉम द सेंटेन्स. आपल्याला या वाक्यामधून सब्जेक्ट आणि प्रिडिकेट हे वेगळं करायचंय. पहा, तर वाक्याची सुरुवातच पहा. वाक्य काय? अब्दुल कलाम वॉज अ ग्रेट सायंटिस्ट. आता इथं पहा विद्यार्थी मित्रांनो, की वाक्यामध्ये कोणाविषयी बोललेलं आहे? अब्दुल कलामविषयी. अब्दुल कलाम काय? सब्जेक्ट. मी तुम्हाला सांगितलंय, वाक्यात ज्याच्याविषयी बोललं जातं तो सब्जेक्ट असतो. वाक्यात जो कृती करतो तो सब्जेक्ट असतो. आणि सब्जेक्ट एकतर नाउन किंवा प्रोनाउन असतं. आणि साध्या वाक्याची सुरुवात सब्जेक्टनच होते. आता बघा, वाक्यात कोणाविषयी बोललं गेलंय? अब्दुल कलामविषयी. अब्दुल कलाम हा सब्जेक्ट झाला. ओके, पुढं हा सब्जेक्ट सोडून मेन वर्ब आणि ऑक्झिलरी वर्ब धरून जो वाक्यात राहिलेला भाग असतो तो पूर्ण प्रिडिकेट असतो. इथं पहा, अब्दुल कलाम सब्जेक्ट आहे, तो सोडून वॉज या ऑक्झिलरी वर्ब पासून फुल स्टॉप पर्यंत जो भाग आहे ते आहे प्रिडिकेट. समजलं? आता सब्जेक्ट आणि प्रिडिकेट ओळखण्याचं सोपी खूण पहा. साध्या वाक्यामध्ये साध्या वाक्याची सुरुवात सब्जेक्ट न होते. सब्जेक्ट एकतर नाऊन असतं किंवा प्रोनाऊन असतं. इथं काय आहे? सब्जेक्ट अब्दुल कलाम हे नाऊन, म्हणून सब्जेक्ट काय? अब्दुल कलाम. आता जो ऑक्झिलरी वर्ब वाज पासून राहिलेला जो फुलस्टॉप पर्यंतचा भाग आहे ते वाक्यातलं प्रिडिकेट. नक्कीच समजलं असेल. एक्सप्लेनेशन माझ्या मते आपणाला एवढं पुरेसं आहे सब्जेक्ट आणि प्रिडिकेट ओळखण्यासाठी. आपण जाऊया पुढं. दुसरं वाक्य आहे पहा, द स्काय इज ब्ल्यू.
यू हॅव टू आयडेंटिफाय द सब्जेक्ट अँड प्रिडिकेट फ्रॉम द सेंटेन्स. ओके ना. बघा, द स्काय इज ब्ल्यू, आकाश निळे आहे. मग वाक्याची सुरुवात द स्काय या नाऊन झाले. सब्जेक्ट काय, द स्काय. इज पासून, इज या ऑक्झिलरी वर्ब पासून जो फुल स्टॉप पर्यंतचा भाग आहे तो काय आहे, प्रिडिकेट. प्रिडिकेट आहे इज ब्ल्यू. कळलं. चला पुढे जाऊया. तिसरं वाक्य, दे आर गोइंग टू देअर होम. दे आर गोइंग टू देअर होम. आता बघा, वाक्याची सुरुवात दे या प्रोनाउन झाली आहे, म्हणून दे हा सब्जेक्ट आहे. आणि आर या ऑक्झिलरी वर्ब पासून अगदी फुलस्टॉप पर्यंतचा भाग हा वाक्यातील प्रिडिकेट आहे. तरी सुद्धा आपण जरा थोडस वेगळ्या पद्धतीने पाहूया. ही झाली ट्रिक, वेगळं समजून घेऊया. बघा, वाक्यात कुणाविषयी बोललंय, कोण जात आहे त्याच्या घरी, दे विषयी बोललंय म्हणून दे सब्जेक्ट. आणि दे विषयी माहिती सांगणारा भाग आर गोइंग टू देअर होम हा झाला प्रिडिकेट. याच्यावरून तुम्हाला कळलं असेल की सब्जेक्ट म्हणजे कोण, ज्याच्याविषयी बोललं जातं. प्रिडिकेट म्हणजे काय, सब्जेक्ट विषयी माहिती सांगणारा भाग. चला पुढे जाऊया. चौथं वाक्य, एव्हरीवन. 2 मिनिटं. चौथं वाक्य पहा, एव्हरीवन शुड एन्जॉय आवर लाईफ. प्रत्येकानं आपलं जीवन हे मजेत घालवलं पाहिजे. प्रत्येकानं आपल्या जीवनाचा आनंद घेतला पाहिजे. बघा, सुरुवात एव्हरीवन या प्रोनाउन झाले, म्हणून सब्जेक्ट एव्हरीवन. आणि शुड या ऑक्झिलरी वर्ब पासून फुलस्टॉप पर्यंतचा भाग हा वाक्यातील प्रिडिकेट. शुड एन्जॉय आवर लाईफ हा प्रिडिकेट. ओके ना. नेक्स्ट स्लाइड. तर द सेंटेन्स नंबर 6, रमेश रिस्पेक्ट्स हिज पेरेंट्स. पहा, इथं मी वेगळ्या प्रकारची वाक्य घेतो आपल्याला समजण्यासाठी. रमेश रिस्पेक्ट हिज फ्रेंड्स. रमेश त्याच्या आई वडिलांचा आदर करतो. सुरुवात वाक्याची रमेश या नाऊन झाले, मग रमेश हा सब्जेक्ट. आणि रिस्पेक्ट या मेन वर्ब पासून फुलस्टॉप पर्यंतचा भाग हा प्रिडिकेट. म्हणजे रिस्पेक्ट हिज पेरेंट्स हा प्रिडिकेट आहे. चला पुढे जाऊया. द सेंटेन्स नंबर 7, ही इज प्लेइंग अ ट्रिक विथ मी. बघा, सुरुवात, वाक्याची सुरुवात ही या प्रोनाउन झाली, सब्जेक्ट ही आहे. आणि इज या ऑक्झिलरी वर्ब पासून फुलस्टॉप पर्यंतचा भाग हा प्रिडिकेट आहे, म्हणून इज प्लेइंग अ ट्रिक विथ मी हा काय झाला, प्रिडिकेट. ग्रेट सायंटिफिक माइंड्स आर रेसलेस विथ क्वेश्चन. बघा, आता इथं सब्जेक्ट ओळखणं फार अवघड आहे, परंतु जरा थोडीशी युक्ती वापरूया. आपण पहिल्यांदा प्रिडिकेट शोधून काढूया. मी तुम्हाला सांगितलं प्रिडिकेट ओळखायचं कसं, पहा की वाक्यात जर ऑक्झिलरी वर्ब असेल तर ऑक्झिलरी वर्ब पकडा, ऑक्झिलरी वर्ब धरून फुलस्टॉप पर्यंतचा भाग हा प्रिडिकेट, राहिला भाग सब्जेक्ट. इथं पहा, ऑक्झिलरी वर्ब आहे आर, आर पासून फुलस्टॉप पर्यंतचा भाग हा प्रिडिकेट आहे. म्हणजे आर रेसलेस विथ क्वेश्चन हा प्रिडिकेट आहे. आणि राहिला भाग ग्रेट सायंटिफिक माइंड्स हा काय आहे, सब्जेक्ट आहे. ओळखलं. किती अवघड वाक्य येऊ द्या, आपण ट्रिकनं सोडवू शकतो. पुढचं बघा, वाक्य फार अवघड होत चालले, परंतु
काही अडचण नाही. द वेलकम इज अ फनी वन ऍक्ट प्ले. वेलकम हे एक एक पात्री मजेशीर नाटक आहे. आता पहा. हा इथे पहा. द वेलकम इज अ फनी वन ऍक्ट प्ले. आता पहा. हा पहा. सॉरी. पहा. इथं वाक्य सुरुवात द वेलकम न झाले. द वेलकम या नाऊन न सब्जेक्ट आहे द वेलकम. आणि इज या ऑक्झिलरी वर्ब पासून स्टॉप पर्यंतचा भाग हा प्रिडिकेट आहे. इज अ फनी वन ऍक्ट प्ले हे प्रिडिकेट आहे. चला जाऊया पुढं. ना सेंटेन्स नंबर 10. दादा बाबू हैज कम होम इन अ ब्लेझिंग टेम्पर. आय थिंक दिस सेंटेन्स इज रिलेटेड टू वन ऍक्ट प्ले द वेलकम. बघा हे जे वाक्य आहे ते आपल्याला वेलकम या एक पात्री नाटकातलं आहे, जे नाटक इयत्ता 7वी मध्ये इंग्लिश मध्ये आहे. बघा. वाक्याची सुरुवात दादा बाबू या नाऊन न झाली. सब्जेक्ट दादा बाबू. आणि हॅज या ऑक्झिलरी वर्ब पासून स्टॉप पर्यंतचा भाग हा प्रिडिकेट आहे. ओके. नाव माय डिअर फ्रेंड्स. तर प्रिय विद्यार्थी मित्रांनो, नक्कीच तुम्हाला या लेसन मधील सब्जेक्ट आणि प्रिडिकेट हा भाग नक्कीच समजला असेल अशी आशा बाळगतो आणि आपला निरोप घेतो. आणि निरोप घेण्यापूर्वी आपणाला एक सूचना आहे की आपणाला जर नवनवीन व्हिडिओ मिळवायचे असतील, आपलं ग्रामर जर पक्क करायचं असेल, इयत्ता 7वी आरटीएस मध्ये आपल्याला जास्तीत जास्त गुण मिळवायचे असतील, इयत्ता 8वी स्कॉलरशिप मध्ये इंग्रजी विषयात जर आपल्याला 50 पैकी 50 गुण मिळवायचे असतील किंवा 40च्या पुढे गुण मिळवायचे असतील, तर नक्कीच माझ्या ड्रीम्स कम्स ट्रू या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉनला प्रेस प्रेस करा. आणि आपण जर या व्हिडिओच्या कॉमेंट्समध्ये जर आपणाला आवश्यक त्या सूचना द्यायच्या असतील तर त्या देऊ शकता. त्याचबरोबर या घटकांशी संबंधित जर आपणाला प्रश्नावली हवी असेल तर ती प्रश्नावली सुद्धा आपणाला पुरवली जाईल. तर निरोप घेतो. ओके. सी यू टुमारो. बाय.